तुमच्याकडून होत नसेल राजीनामा द्या आणि फक्त इथं 6च महिन्यासाठी तुमचा मतदारसंघ मला द्या भाड्याने करार करून दाखवतो काय असतंय शाळा कशा चालतात आणि खाजगीकरण कसं बंद होतंय विकास कसा होतो असेल तर हिंमत तर चला बसा माझ्याशी तुमच्या हा खाजगी शाळांची सुपारी घेऊन आलेला आमदार आहे दुसरं काय आहे? याला खाजगी शाळांनी सुपारी दिली तू आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांची प्राथमिक शिक्षकांची बदनामी केली की लोकांच्या मनात भीती बसणार की हे शिकवत नाहीत हे सगळं ज्या शाळा बंद पाडल्यात याला सरकारचं धोरण चुकीचं आहे 18,000 शाळा विक्रीला काढल्यात त्या ठिकाणी या 18,000 शाळेची जागा भांडवलदारांच्या घशात यांना घालायची पण शिक्षकांना सांगितलं हा प्यांतर तुमच्या पाठीशी आहे. कुणी असो बम असो कुणी असो सत्तेची माज आणि मस्ती आली असेल ना यापुढे फक्त शिक्षकाला टार्गेट करा काय असतंय ते तुम्हाला दाखवून देऊ लोक मच्छरमध्ये राहतात याच्यात राहतात मग याच्यासाठी आमदार झाला का तू का लोकांनी बी चांगलं राहावं यांनी बी चांगलं राहावं असं थोडी नाही लोकांना तुम्ही त्या ठिकाणी याचा अर्थ तुम्ही विकास दिलेला नाही लोकांनी का मच्छरमध्ये राहावं लोकांनी का घाणीत राहावं लोकांनीही चांगलं राहावं 1 रुपयाचा मिंदा नाही आमचा शिक्षक आणि शिक्षकाच्या अस्मितेचा आणि गरिमाचा प्रश्न आहे त्याची इज्जत घेण्याचं काम जर कोणी केलं तर मग सोडणार नाही प्यांतर स्टाईल उत्तर दिलं जाईल काळं फासू काही करू पण यापुढे जर शिक्षकाला टार्गेट केलं तो जीव धोक्यात घालतो आज 6 शिक्षक या जनगणनेमध्ये दगावलेत उष्मघातानी त्याच्या घरी दिली का भेट या प्रशांत बमनी त्याच्या घरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली का त्याच्या काय असणारं 2 कोटीचा विमा जाहीर केलेला आठवतोय का 10-5 लाख रुपये जाहीर करणार संपली त्याची जिंदगी गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बम हे मागील अनेक वर्षांपासून सातत्यानं शिक्षकांच्या पाठीमागं हातपाय धुवून लागलेले आहेत. खरं तर मतदारसंघामध्ये विकास कामांची अनेक प्रश्न त्या ठिकाणी खोळंबलेली असताना उठसूट मात्र ते विधानसभेमध्ये जाणं आणि एकच प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आमदार प्रशांत बम बोलत आहेत. दीपकभाई केदार माझ्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांची भूमिका आज सकाळी पाहायला मिळाली आणि आज ते मराठी महाराष्ट्रावर आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे एका आमदारानं काय करायला हवं. प्रशांत बम सातत्यानं शिक्षकांच्या पाठीमागं हातपाय धुवून लागतात त्यावर तुमची भूमिका काय आहे. नाही प्रशांत बमचं अनेक दिवसापासून मी बघतोय पण आज जरा जास्तच नाटक झालं. शिक्षकांना मूर्ख म्हणतो या महाराष्ट्राच्या सचिवपासून अनेकांना घडवण्याचं काम जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलंय आणि प्रशांत बम कुठं शिकलेला आहे त्यांना काय संवेदना आहेत की नाही त्यांची काय गरिमा आहे की नाही सातत्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला टार्गेट करायचं त्याच्या ड्युटीची जाणीव करून द्यायची मुख्यालय निवासी थांबा अरे मग मुख्यालय निवासी तुझ्या मतदारसंघामध्ये एखाद्या शाळेच्या बाजूला एखादं हेडक्वार्टर त्याच्या निवासी क्वार्टर बांधलंय का त्यांना सुविधा असणारं घर दिलंय का त्यांनी भाड्यानं राहायचं आपली सगळं कुटुंब तिथं त्या गावामध्ये त्या ठिकाणी संकटात ठेवायचं त्याच्या सुरक्षेचं काय गाव आहे आणि तुम्ही त्याला एक क्वार्टर्स बनवा राहायला तयार होतो तुमच्यासाठी तालुक्याला विश्रामगृह VIP कुणाला राखीव आमदाराला राखीव तुमच्यासाठी आमदार निवास तुमच्यासाठी मलबार हिल्ला करोडोचे बंगले मंत्री आमदार हा सेवकच आणि जिल्हा परिषद सेवकच कोणी काही या ठिकाणी मोठा नाही हे राज्य संविधानावर चालतं त्याच्यामुळे प्रशांत बमनी स्वतःच्या मतदारसंघात काय दिवे लावलेत हे आता पत्रकार घुसून सांगतो ना मी त्याला लोकांचे प्रश्न किती आहेत पाण्याचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत ते दिलं सोडून आणि जिल्हा परिषद शिक्षकांना मूर्ख म्हणायचं जिल्हा परिषद शिक्षकांना नॉलेज शिकवायचं अरे तुमच्या दम आहे ना तर या राज्यातल्या खाजगी शाळा बंद करा जिल्हा परिषदचे शिक्षक बदनाम केले की खाजगी शाळा चालतात हा खाजगी शाळांची सुपारी घेऊन आलेला आमदार आहे दुसरं काय आहे? याला खाजगी शाळांनी सुपारी दिली तू आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांची प्राथमिक शिक्षकांची बदनामी केली की लोकांच्या मनात भीती बसणार की हे शिकवत नाहीत हे सगळं ज्या शाळा बंद पाडल्यात याला सरकारचं धोरण चुकीचं आहे 18,000 शाळा विक्रीला काढल्यात त्या ठिकाणी या 18,000 शाळेची जागा भांडवलदारांच्या घशात यांना घालायची म्हणून प्रशांत बमला सुपारी दिली अडाणीच्या घशात घालायची अंबानीच्या घशात घालायची खाजगीकरण करायचं म्हणजे त्या जागेवर त्या ठिकाणी बळकवण्यासाठी हे सरकार काहीतरी षडयंत्र करत आहे म्हणून या प्रशांत बमला पुढं करून शिक्षक बदनाम कर म्हणजे लोक खाजगी शाळेकडे वळतील हिंमत असेल तर प्रशांत बमला ओपन चॅलेंज आहे की तुझ्या मतदारसंघात सांग किती खाजगी शाळा आहेत कर ना त्या बंद
जिल्हा परिषदच्या शिक्षकाचं जीवन आहे की नाही? अरे तो माणूस आहे, त्याला गरिमा आहे, त्याला कुटुंब आहे, जनगणना सुरू आहे, लोक त्या ठिकाणी लोकसंख्येची जनगणना कोण करतोय? शिक्षक. निवडणुकीच्या काळात नोंदण्या कोण करतोय? शिक्षक. अहो तुम्हाला सुट्टी नाही का साहेब? नाही, निवडणुकीचं काम चालू आहे. साहेब तुम्हाला सुट्टी नाही का? नाही, जनगणनेचं काम चालू आहे. सगळ्या गावाचा बोजा त्याच्यावर, सगळ्या ऑफलाईन नोंदी त्याच्यावर, आणि त्याच्याकडून अपेक्षा बाळगायची दर्जेदार शिक्षण का देत नाही? त्याला फक्त शिक्षणासाठी ठेवा, त्याचा दर्जा का वाढत नाही? आणि दर्जा आहे ना, तुम्ही बिल्डिंगी मोडकळीस आल्यात, काही जाग्यावरती विद्यार्थी दबून मरतील अशा बिल्डिंगी आहेत, आणि राज्य सरकार त्या बिल्डिंगी बनवत नाही. हा बम त्याच्यावर बोलत नाही. नेट पेपर फुट धर्मेंद्र प्रधाननी केली, त्याच्यावर बोलत नाही, त्याचा राजीनामा मागत नाही. हा बसलाय भाजपच्या सत्तेत, आणि भाजपच्या सत्तेत बसून शिक्षण मंत्री भाजपचा, ग्रामविकास मंत्री भाजपचा, शाळा सुधारायचं काम भाजपचं. पण तुझ्यात हिंमत आहे तर राजीनामा देऊन त्याच्यावर बोला ना. सरकारमध्येच बसायचं आणि शिक्षकांना टार्गेट करायचं, हे खपून घेणार नाही. हो, शिक्षक बिचारा नोकरीला घाबरतोय, त्याला वाटतं कुठं बोलावं, हा आमदार आहे. पण शिक्षकांना सांगितलं हा पॅंथर तुमच्या पाठीशी आहे. कुणी असो, बम असो, कुणी असो, सत्तेची माज आणि मस्ती आली असेल ना, यापुढे फक्त शिक्षकाला टार्गेट करा. काय असतंय ते तुम्हाला दाखवून देऊ. बिलकुल चालणार नाही. प्रशांत बंबचं म्हणणं आहे, ग्रामीण भागामधले जर शिक्षकांना तिथं राहायचे नाही, तिथले लोकही राहतात ना. शिक्षकांनी प्रश्न उपस्थित केला की रस्त्याची सुविधा व्यवस्था नाही आहे, तिथं स्वच्छतेची व्यवस्था नाही आहे, तिथं गावामध्ये अनेक अडीअडचणी असतात, मग लाईट नसते, मग पाण्याची व्यवस्था नसते, किंवा मग मच्छर असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशांत बंबांचं म्हणणं आहे की लोकही राहतात त्या ठिकाणी, तुम्हाला राहायला काय अडचण आहे? लोक मच्छरमध्ये राहतात, याच्यात राहतात, मग याच्यासाठी आमदार झाला का तू? का लोकांनी बी चांगलं राहावं, ह्यांनी बी चांगलं राहावं, असं थोडी नाही. लोकांना तुम्ही त्या ठिकाणी, याचा अर्थ तुम्ही विकास दिलेला नाही. लोकांनी का मच्छरमध्ये राहावं, लोकांनी का घाणीत राहावं? लोकांनीही चांगलं राहावं. चांगलं वातावरण असेल तर शिक्षकही राहतील. पण शिक्षकाचं कुटुंब आहे, त्याचा असणारं सरकारी क्वार्टर्स बनवा, शाळा सुसज्ज बनवा, हायटेक बनवा, त्या ठिकाणी सुशोभीकरण करा, जागा मोठ्या आहेत तुमच्याकडं, त्याला झाडं लावा, त्या ठिकाणी मन रमल असं करा, त्याला चांगल्या प्रकारचं घर द्या. अरे तो एक देशाचा एक सेवक आहे. तुम्हाला तालुक्याला जर विश्रामगृह आहे, आमदाराचं जे काही राखीव आहे ते बरं सुसज्ज असतं, बाकीच्याचं खराब असतं. या साऱ्या गावाचं काही असेल, पण शिक्षक आहे तो, गाव सांभाळतोय, तिथला सलोखा सांभाळतोय. शिक्षकाचं गावाशी नातं लय वेगळं असतंय. गावातल्या अनेक प्रश्नांना सांभाळणारा शिक्षक आहे. खरंच त्याची गरज गावात, हे मान्य आहे. पण त्याच्या गावाच्या सुरक्षेचं काय, त्याच्या राहण्याचं काय, त्याच्या स्थायिक होण्याचं काय? तुम्ही दर्जेदार त्याला असणारं एक निवास बनवा. तो का राहणार नाही? उलट पळत राहील. पण त्याची भटकंती करताय, जनगणना त्याच्याकडून करताय, निवडणुकीचे कामं त्याच्याकडून करताय. मग त्याला शिकवायला टाईम कधी आहे? आणि पुन्हा यांच्या धोरणामुळे TET प्राध्यापकांसाठी TET आणली. आता वयाच्या 50व्या वर्षी 40व्या वर्षी सर्व्हिस झाल्यावर त्यांना परीक्षा द्यायला लावली. सरकार धोरण काय आणतंय? त्यांनी मग काय शिकवण्यासाठी त्याच्याकडे वेळ कुठं आहे? त्याच्यामुळे यांचाच हिडन अजेंडा आहे प्रशांत बंबचा, की याला खाजगी शाळांची सुपारी घेऊन त्या ठिकाणी ही शिक्षक बदनाम करण्याचं काम सुरू केलं. आणि आज त्यांनी मागणी केली शिवला की एक ॲप बनवतोय, शिक्षक कुठं आहे ते मी माझा रिपोर्ट घेणार. तुमच्यात दम असेल तर स्वतःसाठी एक ॲप बनवा ना, 288 आमदारासाठी. तुम्ही कुठे ते सांगा ना. तुम्ही कुठे, तू जनतेचा सेवक आहे ना. अरे तुम्हाला पेन्शन 5 वर्षानंतर किती भेटती? मला किती आकडा झाला आता, 50,000 55,000 असा आकडा यांचा. सगळ्या सुविधा, 5 वर्षाची ड्युटी, 5 वर्षाची तुमची आमदारकी, आणि तुम्हाला सगळ्या सुविधा. अहो आमचा शिक्षक कोरोनाच्या काळात सुद्धा झुंज देत होता, तो जीव धोक्यात घालतो. आज 6 शिक्षक या जनगणनेमध्ये दगावलेत उष्मघातानी. त्याच्या घरी दिली का भेट या प्रशांत बंबनी? त्याच्या घरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिली का? त्याच्या काय असणारं 2 कोटीचा विमा जाहीर केलेला आठवतोय का? एक 10-5 लाख रुपये जाहीर करणार, संपली त्याची जिंदगी. त्याला करोडोचा विमा बनवा. आज जरा फिर म्हणाव. एरवी तर तुम्ही स्वच्छता अभियान असल्यावर झाडू घेऊन बरं नाटक करता, बाटल्या आपल्या हातानेच टाकून आपले विश्वगुरु झाडतायत. आता नाटक करा ना, निदान जाऊन घरोघरी जरा बघा कशी जनगणना घेतात. एकतरी लोकप्रतिनिधी दिसतो का तुम्हाला फील्डवर? आज घरोघरी जाऊन हा शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जनगणना करतोय. मी तर म्हणतो हा जो शिक्षक आहे जनगणना करणारा, त्याला आधुनिक क्रांतिकारक म्हणलं पाहिजे.
एवढं मोठी जबाबदारी तो घेतोय आणि त्याचं त्याला काही बेनिफिट नाही. आता बीड बायपास औरंगाबादला एक शिक्षक दगावलाय उष्मघाताने, मी उद्या तिकडे भेटायला जाणार आहे. ये ना म्हणावं प्रशांत बमला, भेट ना, ते सांग ना मीडियात. आणि आता GPRSच लावा लागला, काही दिवसांनी म्हणेन शिक्षकाला GPRS लावा, ते कुठं गेलेत ते बघा. अरे कोण टिकूजी राव तू, कोण लागून गेला प्रशांत बम? मुख्यमंत्र्यांनी याला आवरावं. शिक्षण मंत्री आहे की नाही का, हे सगळा झालाय. अरे बघ ना जरा, तुझे नाले बघ, रस्ते बघ, विकास बघ, ते चाललं खाजगीकरणाचं, तू ते डोम वाढून ठेवलंस ते बघ, ते नाही. लोकप्रतिनिधींचे लेकरं मात्र आलिशानी शाळेमध्ये असतात, त्यांचीच लेकरं कुठे शिकतायत? आमदार खासदारांची लेकरं विदेशात शिकायला आहेत त्यांची, ते का मराठी शाळेमध्ये येत नाहीत? आता खाजगीकरण जर बंद झालं, खाजगी शाळा आणि कोचिंग क्लासेस नेपाळमध्ये बंद केल्यात तिथल्या बालेंनी, त्याचं स्वागत कुठं होतंय? भारतात होतंय. घ्या ना कॉल करा. आता हे मोठे गावकर काय केलंय त्यांनी? सगळ्या पालकांचं आयुष्य बर्बाद केलंय. अहो मला एक पालक भेटला म्हणे 10 लाख रुपये कर्ज झालं माझ्यावर, ब्लॅकमध्ये पैसे घेतले त्या भामट्यानी, हॉस्टेलचे याचे त्याचे. हे काय कोचिंग क्लासेसमध्ये धंदा आहे? हां, नाही बोलला प्रशांत बम. त्या PV कुलकर्णींनी पेपर फुट केला, त्याच्यावर नाही बोलले. ते मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकांनी पेपर फुट केला, त्याच्यावर नाही बोलला. हे काय चाललंय? या सगळ्या श्रीमंतांचे पोरं एक तर विदेशात आहेत, याच्यामध्ये कॅम्ब्रिज कॉन्व्हेंटमध्ये आहेत, आणि त्याच्यात ते शिकवतात. स्वतःचे पोरं जिल्हा परिषदला नाही पाठवायचे. ज्या दिवशी खाजगीकरण बंद होईल, अमिताभ बच्चनच्या नातूला तिथं जावं लागन, नातीला जावं लागन, अंबानीच्या घराण्यातल्या लोकायला जावं लागन. त्या दिवशी बघा ना कसे हायटेक करतात हे तिथं शाळा, कारण भांडवलदाराचे पोरं शिकतील ना तिथं. बघा कसे हायटेक करतात, AC बसवतील, एकदम हाय फाय करतील. CSRच्या माध्यमातून सगळी लुटमार चालू आहे. प्रशांत बम यांना काय मिळवायचंय असं तुमचा अंदाज आहे? तुम्हाला वाटतंय, काय माहिती आहे, काय तुम्हाला वाटतंय, कशामुळे हे सगळं चाललेलं आहे? थेट आरोप आहे, खाजगी शाळांना बळ देण्यासाठी सुपारी घेतलेला हा बम आहे. आणि यापुढे शिक्षकांच्या नादी त्यांनी लागू नये. शिक्षक मावाळ आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावनाशी खेळू नका. त्याची सुद्धा गरिमा आहे, त्याचं सुद्धा एक पोस्ट आहे, आणि त्या गरिमेला ठेस पोहोचू नका. शिक्षकाकडं म्हणजे एक मोठ्या रूपाने लोक बघतात, त्याची गरिमा जिवंत ठेवा. जर यापुढे शिक्षकांना टार्गेट केलं, खाजगी शाळांची सुपारी घेऊन शिक्षक बदनाम झाला की खाजगी शाळांना बळ मिळतं, हेच असणार आहे याच्या मागचं धोरण आहे. दुसरं तिसरं काही नाही. निवासी ते राहतील, तुम्हाला त्यांना सुविधा बनवावं लागेल. आणि तुमच्या मतदारसंघात पहिलं शिक्षकाला राहायचं घर बनवा. मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन आम्ही येऊ उद्घाटनाच्या दिवशी तुमचं स्वागत करायला. पण ते न करता मच्छरमध्ये राहा, घाणीत राहा, गेला तो काळ. आता कोणी घाणीत राहणार नाही. तुमच्याकडून होत नसेल राजीनामा द्या, आणि फक्त इथं 6च महिन्यासाठी तुमचा मतदारसंघ मला द्या भाड्याने, करार करून दाखवतो काय असतंय, शाळा कशा चालतात आणि खाजगीकरण कसं बंद होतंय, विकास कसा होतो. असेल तर हिंमत तर चला बसा माझ्याशी. तुमचा काय इशारा आहे प्रशांत बम्मांना, हे जर सगळं नाही थांबवलं तर? हे थांबवावं. माज आणि मस्ती जर केली तर सोडणार नाही, हा इशारा आहे. आणि सरकारने सुद्धा दखल द्यावी. मूर्ख म्हणलंय शिक्षकांना, माफी मागा. मूर्खपणा म्हणता त्या बाईटमध्ये मी आज ऐकलं, शिक्षकांना मूर्ख म्हणायचं. का बरं मूर्ख म्हणतो शिक्षकाला? त्याला लेकरू आहे, त्याला बायको आहे, त्याला कुटुंब आहे. त्यांनी काय म्हणून त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बघायचं? अरे तुमच्यासारखा तो याच्यात अडकत नाही ना. ते अँटी करप्शन ब्युरोमध्ये एखादा शिक्षक अडकलेला धरलेला बघितला कधी? 1 रुपयाचा मिंदा नाही आमचा शिक्षक. आणि शिक्षकाच्या अस्मितेचा आणि गरिमाचा प्रश्न आहे, त्याची इज्जत घेण्याचं काम जर कोणी केलं तर मग सोडणार नाही. पॅन्थर स्टाईल उत्तर दिलं जाईल. काळं फासू काही करू, पण यापुढे जर शिक्षकाला टार्गेट केलं, आहे ना जयकुमार गोरे बसलेत ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री भाजपचा आहे, ठरवतील ते काय करायचं. हे टिकोजीरावला मुख्यमंत्र्यांनी बंद करावं लागावं. हे कोण टिकोजीराव बसलाय छाटाक पावशर, त्याने आमच्या नादी लागू नये शिक्षकाच्या. मी खूप संतापलेलो, कारण मी बघितलो, हवालदी झालो. मूर्ख म्हणणार तुम्ही शिक्षकाला? जनगणनेमध्ये शिक्षक बघतोय, अहो दया येते, ऊन लागतंय, लोक संशयाने बघतायत, पूर्ण माहिती देत नाहीत, मार खातायत काही शिक्षक देशामध्ये. तरी तुमच्यासाठी देशासाठी क्रांतिकारक म्हणून बलिदान द्यायला तो रस्ते उभारलाय. देता काय तुम्ही? आमदाराला जेवढं पेन्शन आहे तेवढं देता का तुम्ही? सगळं काम शिक्षकांनीच करायचं. शिक्षकाबद्दल या राज्यात एक चांगली प्रतिमा करण्याचं काम आम्ही करणार. 18,000 शाळा ज्या बंद व्हायला लागल्यात ते बंद होऊ देणार नाहीत. आणि खाजगी शाळा बंद करून या ठिकाणी दर्जेदार शिक्षण
तुम्ही शिक्षकांना सुविधा द्या, मान द्या, सन्मान द्या. तुमचा आमदार निवास तुम्ही जर व्यवस्थित करू शकता तर शिक्षकाचं निवास काय व्यवस्थित होत नाही. मलबार हिलचा बंगला, अरे बघा ना, करोडो किती करोडचं बांधताय तुम्ही, तर हे खपून घेतलं जाणार नाही. इथं या ठिकाणी प्रशासनिक अस्पृश्यता आता आम्ही यापुढे खपून घेणार नाही, हा आमचा इशारा आहे यांना. धन्यवाद. प्रशांत बंब यांना सज्जड दम या ठिकाणी भरलेला आहे. कायदेशीर पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तोंडाला काळ फासू अशा प्रकारचा इशारा दीपक भाईंनी दिलेला आहे. शिक्षकांना काय काय काम करावे लागतील यांनी पाडा मोजल्यासारखं मोजलेलं आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या पाठीमागं पुन्हा एकदा हातपाय धुवून मागं लागणं हे चुकीचं आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहायला तिथली व्यवस्था अगोदर केली पाहिजे. तुमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. स्वच्छता तिथली कशी परिस्थिती राहिली आहे ते सगळं झालेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला लोकांची फार किवदा येत असेल, लोक राहतात मग शिक्षकांनी राहावं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मतदारसंघामधल्या लोकांनीच का तिथं घाणीमध्ये राहावं, त्यांची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. पहिल्यांदा तुमच्या मतदारसंघामधून स्वच्छतेची ही जी आहे ते मुहूर्तमेढ रोवली पाहिजे आणि तुमच्या मतदारसंघामध्ये हे सगळं झालं तर आम्ही तुमच्या स्वागताला येऊ असं इथं भाईने सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशांत बंबांनी हे सगळं थांबवावं, अन्यथा तुम्हाला पॅन्थर स्टाईलने उत्तर दिलं जाईल असा इशारा भाईने दिलेला आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.